कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? काँग्रेसची यावी. तशी सत्ता काँग्रेसचीच पहिला होती तशी येईल असं वाटतं. आमची सत्ता एकच आहे, भाजप. सध्या तरी काँग्रेसची सत्ता यावी असं आम्हाला वाटतं. काय कारण? आता भाजपचं काय झालंय, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात महागाईचं प्रमाण वाढलं. काँग्रेस चांगलं होतं. काँग्रेसच्या काळात माणसं सर्वसामान्य सुखी होते. कारण काही भाजपनी काही केलेलं नाही, सगळी महागाई वाढवून ठेवलेली आहे. आम्ही काँग्रेस पक्षाची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. आमची एकच शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे आमची एकच कमळ. सत्ता काँग्रेसची आली की महागाई थोडी कमी होईल. आमचा तर विचार आहे शिंदे सरकारची यावं. मग नगरसेवकच पाहिजे बाबा. नगरसेवक असतात, तिथनं पुढे 5 वर्ष कोण भागवला येत नाही. नगरसेवक असला तर आम्हाला हक्कानं काम करून घेता येते ना. त्याच्यावर स्वतःची प्रगती करणार नसावा, गरिबांचं काम करणार असावा. विकास म्हणावा तसा झालेला नाही. नगरसेवक असा असावा म्हणजे नगरसेवक भागाचा विकास चांगला करावा. नगरसेवक आमचे बघा समाजसेवक असावं. तो नका असावा की खरोखर तो जनतेचं काम ऐकणार असावा. भले तू कोणत्याही पक्ष असू दे, पक्षाचे आमचं काही लेनदेन नाही, फक्त त्यांनी आपल्या जनतेची कामं करावीत. नाही, नगरसेवक काम करणारा पाहिजे. नगरसेवक महानगरीला काम करणारा पाहिजे. महापालिकेची कामं आता सध्या बरोबर झालेली नाही. सरळ आम्ही तर व्यक्तीच बघणार. पक्ष बघणार. का हो? पक्षावर श्रद्धा आहे आमची. बर. माणसावर पक्षावर श्रद्धा आहे आमची. पक्षापेक्षा व्यक्ती बघणार, म्हणजे त्या व्यक्तीत किती तळमळ आहे, समाजाबद्दल किती प्रेम आहे. व्यक्ती बघणार. पक्षापेक्षा भागातला व्यक्ती महत्वाचा आहे. त्या अपेक्षा एवढीच गोष्ट आहे, आमची नवीन पिढी, त्या पिढीला सुरक्षा पाहिजे. त्या नगरसेवकाकडनं आमच्या भागाचा विकास होणं हे गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. जसजसं 15 जानेवारी ही तारीख जवळ येते त्याप्रमाणे आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आणखीन वेग घेताना दिसत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मी कोल्हापुरातील प्रत्येक प्रभागात जाऊन आम्ही नागरिकांची मतं जाणून घेत आहोत की त्यांच्या मते नगरसेवक कसा असावा, प्रशासनाच्या कारभाराबाबत त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. मी सध्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये विक्रमनगर परिसरामध्ये आहे आणि माझ्यासोबत काही या ठिकाणचे नागरिक आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. आता महापालिका निवडणुका सुरू आहेत, आपण रोज बघतोय प्रचार सुरू आहे, यंत्रणा गती झाल्यात, सगळ्या झाले. पण गेल्या 5 वर्षांपासून जो महापालिकेचा कारभार सुरू होता त्या कारभाराबाबत तुम्हाला काय वाटतंय? काय नगरसेवकच चांगला? मग नगरसेवकच पाहिजे बाबा. का हो? का तर बरोबर. त्यामुळे ते नगरसेवक पाहिजेच भागात. नगरसेवक पाहिजेत असं तुम्ही म्हणालात, मात्र नगरसेवक कसा असावा एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नगरसेवक असा असावा म्हणजे नगरसेवक भागाचा विकास चांगला करावा असा असावा. बर. दुसऱ्या गोष्टी कसं आहे, नगरात इथं आपण आता कुठल्याही भागात फिरताना ते काम करावं त्यांनी. रस्ता, गटरी, पाणी, म्हणजे नागरिकांच्या सगळ्या मूलभूत सोयीसुद्धाकडे लक्ष देणारा नगरसेवक असावा. आता तुम्ही म्हणालात की सगळ्या लक्ष देणारा नगरसेवक असावा, तर येणारा जो नगरसेवक असेल, जो कोणी असेल, त्या नगरसेवकाकडनं तुम्ही एक नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे? हेच आपलं रस्ता, गटरी, लाईट, हेच की पाणी, औषध फवारणी. बरोबर, म्हणजे स्वच्छता वगैरे. आता खरं चित्र जर बघितलं तर 4 प्रभागांचा एक प्रभाग झालेला आहे, मोठा प्रभाग झालेला आहे. अनेक पक्ष, अनेक इच्छुक उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. तुम्ही ज्या वेळेला मतदान करणार आहात त्यावेळेला पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? व्यक्ती बघणार. काय कारण? कारण की ज्या भागात आपण राहतो त्या भागात आपण आमच्या आता उभारणारे नगरसेवक सोबत असतात आमच्या. बरोबर. त्यामुळे आम्ही व्यक्ती बघणार. आणि माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? कोल्हापूर महानगरपालिकेवर अशी सत्ता कुणाची असे, आता कसं आहे, हे प्रभाग मोठा झाल्यामुळं माणसांनी हे जमलिंग होणार. तशी सत्ता काँग्रेसचीच पहिला होती तशी येईल असं वाटते. बर.
दादा तुम्हाला काय वाटतंय कोल्हापूर महापालिकेवर कोणाची सत्ता यावी? आमची सत्ता एकच आहे, भाजप. आमची एकच शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे आमची एकच कमळ. कमळ शिवसेना उगवलंय, त्यामुळे शिवसेना आमची एकच आहे. नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आमचे बघा समाजसेवक असावं, हा, आपल्या जवळपास असावं. खरं कसं माहिती का, आपलं बघा लांबची गोष्ट नव्ह खरं बघा जवळ दोस्ती काय असते, तुम्हाला काय अडचण आहे, मला काय अडचण आहे, बरोबर. त्याच गोष्टीमध्ये ते समक्ष असलं, त्यामुळे समक्ष असो. हा बघा आम्ही एक गोष्टीमुळे आम्ही गवंडी काम करतोय. एक गोष्ट मला सांगतो, आम्ही एक गवंडी काम करतोय, त्यात आम्हाला काय अडचण आली, त्या समक्षामध्ये आम्हाला काय अडचण आली, काय आली, तुमच्यापाशी येणार आम्ही. त्याच ती संमती आम्हाला पाहिजे आम्हाला. बरोबर. आता जर बघायला गेलं तर येणारा जो नगरसेवक आहे तुमच्या या प्रभाग क्रमांक 17च्या अनुषंगानं, तुमच्या भागाच्या अनुषंगानं त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत? त्याच्याकडनं काय अपेक्षा नाही, फक्त समाज अपेक्षा आहे आम्हाला. फक्त आम्ही जाईन, फक्त जी अपेक्षा आहे, फक्त एवढी विषय आहे. इतकं वर्ष काय झालं नाही त्या गोष्टीत, 20 वर्षामध्ये काही गोष्टी झालेल्या नाही. त्या अपेक्षा एवढीच गोष्ट आहे, कारण फक्त एवढीच गोष्ट आहे, इथनं पुढे जे होईल पिढी, आमची नवीन पिढी, त्या पिढीला सुरक्षा पाहिजे. बरोबर. प्रशासनाचा 5 वर्षाचा कारभार जो प्रशासकांचा महापालिकेचा होता तो कसा वाटला की नगरसेवकच चांगला? नगरसेवक म्हणजे कसं, नगरसेवक म्हणजे फक्त नगरसेवक असतात, तिथनं पुढे 5 वर्ष कोण बघायला येत नाही. बर. 5 वर्ष कोण बघायला येत नाही. तिथनं पुढे फक्त आमचं नगरसेवक असं चांगला पाहिजे की नाही. खरं दोस्तीसाठी फक्त फॅमिलीसाठी आणि गावसाठी चांगला पाहिजे आपल्याला. आता 5 वर्षापेक्षा 8 वर्ष झालेले आहेत प्रशासनाला, 8-8.5 वर्ष झालेले आहेत. त्यामुळं आता काय प्रशासनाचा कारभाराचा संबंध आहे, आता जे चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे, सगळं काही प्रॉब्लेम नाही त्याचा. बर. फक्त आता येणाऱ्या निवडणुका कशा पद्धतीने होते त्याच्यावर आपली नजर. या निवडणुकीच्या निमित्तानं आता आपण जर बोलायला गेलं तर नगरसेवक कसा असावा एक नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे? नगरसेवक आमच्या भागातील जवळचा असावा, भागात आपल्या सर्वांनी लक्ष देणारा असावा आणि भागातील सर्वांनी विकास त्याच्या मनात असावा, असा नगरसेवक पाहिजे. बर. आता जर तुम्हाला नगरसेवक असा पाहिजे म्हणलात तर आता बघायला गेलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान करणार आहात, नगरसेवक आपला निवडणार आहात. तो नगरसेवक निवडत असताना त्याच्या येणाऱ्या नगरसेवकाकडनं अपेक्षा काय आहेत तुमच्या या भागासाठी? फक्त आमच्या भागाचा विकास व्हायला पाहिजे. त्या नगरसेवकाकडनं आमच्या भागाचा विकास होणं हे गरजेचं आहे. म्हणजे विकास करणारा नगरसेवक तुम्हाला पाहिजे. आता ज्या वेळेला तुम्ही मतदानाचं बटन दाबणार आहात, 4 बटन या वेळेला दाबायचे आहेत, ते बटन दाबत असताना पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? असं काही नाही. आमच्या भागात जो व्यक्ती आहे, पक्षापेक्षा भागातला व्यक्ती महत्वाचा आहे. आमच्या भागातला व्यक्ती चांगला जर असेल तर त्या भागाच्या व्यक्तीलाच आम्ही बघणार. बर. पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाचा आहे. आणखीन एक तुम्हाला प्रश्न आहे, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतंय? आता सध्या तरी काँग्रेसची सत्ता यावी असं आम्हाला वाटते. काय कारण? आता भाजपचं काय झालंय, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात महागाईचं प्रमाण वाढले, सर्वसामान्यांचं जगणं फार अवघड झालं. भाजपच्या सुविधा चांगल्या आहेत, त्यांचं काम चांगलं आहे, मान्य आहे. गोरगरिबांचं हाल पण व्हाले यात. बर. ह्याच्याकडे भाजपचं लक्ष नाही. गोरगरीब किती खाली प्रमाणात गेलाय ह्याचं प्रमाण काय माहित आहे. त्यामुळं सत्ता काँग्रेसची आली की महागाई थोडी कमी होईल. नगरसेवक असला तर आम्हाला हक्कानं काम करून घेता येते ना, त्याच्याकडून ह्याच्यात काही कुणाला काही दाद फिर्याद लागत नाही. बर. तुमच्यामध्ये काका तुमचा अनेक वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही अनेक नगरसेवक पाहिलेत, अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि आपलं विक्रमनगर जो प्रभाग क्रमांक 17 सध्याचा, या विक्रमनगरला तुम्ही बदलताना देखील पाहिलेला आहे. तर आत्ताच्या घडीला तुम्हाला काय वाटतंय नगरसेवक कसा असावा? नगरसेवक प्रामाणिक असावा, काम करणारा असावा, गोरगरिबांची कामं करणारा असावा, स्वतःची प्रगती करणारा नसावा, गरिबांचं काम करणारा असावा. बर. आता यावेळेला तुम्ही 15 जानेवारीला आपला मतदानाचा हक्क जो आपला दिलेला आहे आपल्याला संविधानानं तो बजावणार आहात. बरोबर. हे बजावत असताना, बटन दाबत असताना मतदान
पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? पक्ष बघणार. का हो? पक्षावर श्रद्धा आहे आमची, बर. माणसावर नाही. पक्षावर श्रद्धा आहे आमची. पक्षावरची तुमची श्रद्धा जी आहे, त्यामुळं माझा एक तुम्हाला एक प्रश्न आहे की कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी? काँग्रेसची यावी. का हो? काँग्रेस चांगलं होतं. काँग्रेसच्या काळात माणसं सर्वसामान्य सुखी होते. यांनी 14 वर्ष लुटलं भारत, सगळं लुटलं. आणि आता आम्हाला हे दाखवायला आम्ही दाखवायला हे लाडक्या बहिणी योजना आणखी आणि अशा काही काही त्या बिहारला तर 10,000 रुपये वाटले त्याने. हे पैसे देऊन ह्याचं राजकारण चालू आहे. सर्वसामान्याला खिशाला परवडेल अशा ह्याच्यात माणसाचं जगणं झालं पाहिजे. बर. दादा, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही एक विक्रमनगरातले नागरिक आहात, काय वाटतंय विक्रमनगरामध्ये विकास झाला असं दिसते का हो? विकास म्हणावा तसा झालेला नाही. जे विद्यमान होते त्यांनी ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन काही करू शकले असते, पण काही गोष्टीमुळं, अपुऱ्या निधीमुळं किंवा आणखीन काही गोष्टीमुळे त्यांच्या काही अडचणी असतील त्याच्यामुळं म्हणावा तसा विकास झालेला नाही. बर. आत्ताच्या वेळेला तुम्ही मतदान करताना पक्ष बघणार की व्यक्ती? पक्षापेक्षा व्यक्ती बघणार. जे त्या व्यक्तीत किती तळमळ आहे, समाजाबद्दल किती प्रेम आहे, तो समाजासाठी काय करू शकतोय, किंवा त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं गोरगरिबांच्या बद्दल असलेलं प्रेम, ह्या गोष्टी पण आम्ही बघणार. आता तुम्ही म्हणालात की भरपूर काही काही या विक्रमनगरसाठी करता आलं असतं, मात्र झालेलं नाही आहे. तर तुमच्या आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं नेमक्या काय अपेक्षा आहेत? नाही, नगरसेवकाकडनं अपेक्षा आमच्या काही अशा मोठ्या खूप काही नाही आहेत. ज्या बेसिक गरजा आहेत, ज्या समाजातल्या बेसिक गरजा आहेत, त्या त्यांनी न सांगता समाजाच्या पूर्ण कराव्यात. एखादे गोरगरीब कुटुंब असतील त्यांना काहीतरी स्वयंरोजगाराच्या योजना आणाव्यात, किंवा काही छोटे मोठे प्रश्न आहेत, स्वच्छतेचा प्रश्न आहे, काही क्रीडांगणांचे प्रश्न आहेत, हे प्रश्न जितके कार्यक्षमपणानं सोडवता येतील तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करावा. आता तुम्ही खूप छान अशा मुद्द्यावर बोललात, त्यासाठीच तुम्हाला एक शेवटचा प्रश्न की कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतंय? आम्ही काँग्रेस पक्षाची सत्ता यावी अशी आमची इच्छा आहे. काय कारण? नाही, काँग्रेस पक्ष हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यांनी कधीच कुणाला असा आमिष दाखवून तो बोजा जनतेवरती लादून कधीच असं कुचकं राजकारण कधी केलं नाही. त्यांनी सर्व समाजातल्या सर्व घटकांना समोर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे काँग्रेस पक्षाची सत्ता येणं आम्हाला अपेक्षित आहे. सभ्यमान असावा, विक्रमनगरचा विसाव करणारा असावा, विक्रमनगर काय तर सुधारित करणारा असावा, आणि जेणेकरून म्हणजे आमचा ह्याचा हाताचाच असा. बर. बस एवढंच. काय कारण काय? तीच व्यक्ती चांगली आहे तो. कारण काही भाजपनी काही केलेलं नाही, सगळी महागाई वाढवून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांचं काय सगळं गॅस सकट सगळं महाग झालेलं आहे. तुम्ही आता मतदान करताना पक्ष बघणार का व्यक्ती? आम्ही व्यक्ती बघणार आणि त्याच पक्षाला निवडून येणार हातात. बर. आणखीन या विक्रमनगरच्या परिसरासाठी येणाऱ्या नगरसेवकाकडनं काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणजे आपल्या पोरासनी खेळायला एक क्रीडांगण, दिसले रस्ते, टेमला देवळाच्या सुरक्षेवरचं साफसफाई हे आता चालूच आहे. हे एवढं मिळालं आमच्या पोरासनी खेळायला, क्रिकेटसाठी मैदान वगैरे खेळायला, तेवढं ती आमची अपेक्षा. नाही, प्रभागाचा विकास करायचं म्हणलं नगरसेवकाची गरज असते. महापालिकेतली जे प्रशासन कारभारी आहेत ते कसं असते की ज्याच्या त्याच्या लेवलला ते काम करायचं. कारण प्रभागाची लोकसमस्या असतील, सुविधा असतील, त्या सुविधा पुरवायसाठी बाबा आपला प्रभागाचा एक प्रश्न मांडण्यासाठी एक नगरसेवक हवा. आता नगरसेवक असा असावा की खरोखर तो जनतेचं काम ऐकणारा असावा. भले तू कोणत्याही पक्ष असू दे, पक्षाचे आमचं काही लेनदेन नाही, फक्त त्यांनी आपल्या जनतेची कामं करावीत, जनतेची आपल्या ज्या शासनाची सुविधा असतील त्या जनतेपर्यंत पुरवणारा नगरसेवक असावा. तुम्ही 15 जानेवारीला मतदान करताना डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती? नाही, व्यक्ती म्हणून, व्यक्तीचे जे कॅरेट असेल त्या टायमाला मी ते व्यक्ती बघूनच आम्ही ते मतदान करणार आहे. पक्ष हा त्या नगरसेवकाला पुरता असतो आणि नगरसेवक हा व्यक्ती म्हणून नागरिकापर्यंत असतो. त्यामुळे त्या नागरिकाकडे बघूनच आम्ही मतदान करणार आहे. आता या निवडणुकीनंतर जो नगरसेवक येणार आहे त्या येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या नगरसेवक तेच मी तुम्हाला आधी पण सांगितलं की बाबा त्या नगरसेवकांना मतभेद न करता आपल्या प्रभागाचा जो विकास होईल तो विकास करून घ्यावा. ज्या काही समस्या असतील त्या शासनाच्या दरबारी मांडाव्यात. शासनाकडून निधी आणून त्या विकासा प्रभागाचं त्यानं सोनं करावं.
कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? नाही नाही तसं नाही, आम्ही ते सांगू शकणार नाही. आज कसं आहे, आज तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्व माहिती आहे का, तुम्ही मीडियावालात, तुम्हाला जे काही चाललंय सर्व तुम्हाला माहित आहे. ते आमच्याकडून मधून घेण्याचा पॉईंट नाही. जे ज्या पक्षाने करायचं आहे, हो खरोखर वाटते बाबा त्यांना पुढच्या 10 वर्षात काम करायचं असेल, त्या पक्षाने पक्ष येईल आणि त्या पक्षाने आमचं काम करून द्यावं. नाही, नगरसेवक काम करणारा पाहिजे. नगरसेवक महानगरीला काम करणारा पाहिजे. बर. काम करून आपल्या जनतेचा काय काम काय आहे, ते जनतेचं रस्त्याचं वगैरे काम ते विचारणारा पाहिजे. तुमची काय तक्रार आहे, काय असा नगरसेवक आहे. बर. आता येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय गटारी रस्ता काय हे करतात ते केलं पाहिजे. बर. तुम्ही आता मतदान करताना पक्ष बघणार काय व्यक्ती बघणार? व्यक्ती बघायचं. का हो? व्यक्ती पक्षाचं काय, पक्ष माणूस कुठल्याही पक्षात जाऊ शकते. व्यक्ती महत्वाचं आहे. कुठल्या माणसाला आपण द्यायचं हे आपण ठरवायचं. आपला व्यक्ती जवळचा कोण आहे असं. बर. मग कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते? आता आमचा तर विचार आहे शिंदे सरकारची यावं. का हो? शिंदे सरकार आता काय सगळं भाजप प्रत्येक जण ती आपल्या ह्याच्याने करावा. तर शिंदे सरकारची यावं असं आमची इच्छा शिवसेना. बर. आपल्याला आता सध्या नगरसेवकच हवा. का हो? तर कसं आहे, महापालिकेची कामं आता सध्या बरोबर झालेली नाहीत. त्यामुळे आपल्याला आता इथनं पूर्ण नगरसेवकच पाहिजे. बर. नगरसेवक हवाय तुम्ही असं सांगितलं. नगरसेवक कसा असायला पाहिजे? नगरसेवक म्हणजे आपल्या ऐकण्यातला असावा आणि म्हणजे त्याला बोलू शकतो की आपण पुढची कामं वगैरे करण्यासाठी त्याला बोलू शकतो आपण. बर. आता यावेळेला तुम्ही जो नगरसेवक निवडणार आहात किंवा येणारा जो निवडून येणारा नगरसेवक असेल, त्याच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहेत या भागाचा विचार केला तर? भागातली कामं होणे गरजेचे आहे आणि रोजगारीबाबत की आता आपल्या भागात कसं आहे, पोरं 18 वर्षाच्या पुढील रोजगारीसाठी बाहेर फिरत आहेत. त्यांच्यासाठी कामं मिळण्याबाबत असावं. आता ज्या वेळेला तुम्ही 15 जानेवारीला मतदान करणार आहात, मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? सरळ आम्ही तर व्यक्तीच बघणार. का हो? तर कसं आहे, पक्षांच्या बाबतीत काय बोलू शकत नाही मी. व्यक्ती आपल्या जवळचा असला तर बरंच असं. बर. महापालिकेवर कोणाची सत्ता यावी, कुठल्या पक्षाची यावी असं वाटतंय? महापालिकेवर कसं आता राजकारण चालू आहे वेगळ्या पद्धतीनं. तर आपल्या जवळचे व्यक्ती जास्तीत जास्त प्रत्येक ठिकाणी जर भागात हे झालं तर चांगलं झालं. बर. म्हणजे पक्षाशी तुम्हाला काय देणं घेणं? तर नक्कीच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 17 मधील आपण नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की महापालिका निवडणुकीमध्ये ज्या वेळेला ते मतदान करणार आहेत, ते मतदान करत असताना अनेक जण असं म्हणतात की आम्ही फक्त आणि फक्त व्यक्ती बघणार, कारण सहजासहजी फक्त व्यक्ती भेटू शकतो आणि आमच्या तक्रारींचं निरसन करू शकतो. पक्षीय पातळीवर विचार करायला तर पक्षांचं आज काही खरं नाही, अशा देखील प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आणि नगरसेवक जो आहे तो नगरसेवक परिसराचा विकास, सहज उपलब्ध होणारा, परिसराचा विकास करणारा आणि भागातील किंवा प्रभागातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणारा असावा, अशा देखील प्रतिक्रिया आपल्यासमोर नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर.